आज मी चकोल्या करते बरं का. तर पहिल्यांदाच सांगते, कुणी शानपट्टी करायची नाही. ह्याची डाळ घेईन त्याची डाळ घे. चकोल्याला तुरीचीच डाळ लागते म्हणून तुरीचीच घ्यायची बरं का. आणि आता भरपूर जण म्हणत्याल तू उलटी फोडणी देते, तर फोडणी उलटी द्या नाही तर सवची द्या, फोडणीच बसायची आहे ना. त्यामुळं मी तर पहिल्यांदा कांदा टाकते, आता पुढच्या वेळेला टाकीन बरं का सवची फोडणी. मला लई कमेंट चालत, त्यामुळं मी पण आता प्रयत्न करते तुम्ही सांगताय तसं करायचा. जिरा मोहरी मी शेवटी टाकते. पहिल्यांदा कांदा तळून घेते तेलामध्ये, त्यानंतर हळद मीठ मिरची लसूण सगळं टाकायचं आणि ती डाळ पण टाकायची बरं का. आणि बघा गॅन लागत कढीपत्ता विसरली, कारण माझी कामच असते ती उलटी. तुम्हाला तर माहीत आहे मी कधी सवचं चालत नाही, सारखं माझं उलटं काम असतं. त्यानंतर चपाती लाटायची आणि कापण्या पाडून घ्यायच्या. आता तुकडं त्रिकोणी करा नाही तर चौकोनी करा, पण तुकडं करा. त्यानंतर डाळ खळाखळा उकाळली की त्यामध्ये त्या कापण्या टाकायच्या बरं का. चांगली उकळून द्यायची, नाहीतर त्या कापण्या चिकटत्या. त्यामुळं उकळत्या डाळीतच टाकायचं आणि 15-20 मिनटं शिजवायचं आणि असं एका डिशामध्ये काढायचं बरं का खायला. आणि लई पण वसक्यागत करू नका, कारण मी पण तसंच केलं वसक्यागत आणि जीभ पोळली बरं का माझी. त्यामुळं नंतर मी फुकून खाल्लं आणि पहिल्यांदाच केलं होतं, त्यामुळं जास्त वसक्यागत करत होती.